नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या माढा विधानसभेसाठी आता मतदान सुरू आहे आणि आपण मोन्नीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा आणि मुलींच्या शाळे या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर सकाळपासून सकाळच्या काही सत्रामध्ये मतदान जे होतं ते संथ गतीने सुरू होते, साधारणपणे 9-10-11 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर आता मागील 2 तासामध्ये मतदान केंद्रावरती येऊन उत्स्फूर्तपणे मतदान करायला आलेले असं आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी साधारणपणे 4 ते 5 बूथ आहेत आणि या बूथवरती मतदार जे आहेत ते उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी आल्याचे आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. मग जे वयोवृद्ध आहेत किंवा दिव्यांग आहेत त्यासाठी आता सर्व सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी मतदान केंद्रावरती पुरवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा यांना वाहनाच्या माध्यमातून मतदान केंद्रावरती आणण्यात येते. खरं तर महिलांचा प्रतिसाद सुद्धा या मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. सकाळी साधारणपणे 11 वाजेपर्यंत 13 ते 16% या मतदान केंद्रावरील मतदान झालेलं होतं. तर आत्ता जी ताजी आकडेवारी आपल्याकडे साधारणपणे 30% मतदान झालेलं आहे. मतदारांच्या रांगा सध्या या मतदान केंद्रावरती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या मतदान केंद्रावरती भरारी पथकानं सुद्धा भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी 3 सशस्त्र पोलीस आणि त्यानंतर इतर 7 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे आणि अतिशय शांततेनं या ठिकाणी मतदान सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या तरी आत्ता जी ताजी आकडेवारी अशी आहे की 30% मतदान केलंय आणि आत्ता मतदान केंद्रावरती मतदार जे आलेले होते, वयोवृद्ध ज्येष्ठ मतदार जे होते, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला असं निदर्शनास येते की आत्ताच्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी साधारणपणे 70% मतदान जाईल आणि माढा विधानसभेसाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यांचं जे भवितव्य आहे ते मतपेटीत आज बंद होईल. सायंकाळी 6 मतदान सुरू राहतील. आत्ताची सध्याची आकडेवारी 30% मतदान झाले आणि 70% अपेक्षित मतदान आहे.